नमस्कार मित्रांनो, मी यमन दळवी, आराध्य यमन दळवी YouTube चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तुम्ही पाहतात आज सर्व परिवार जमलेला आहे। माहेरवशणी देखील आलेले आहेत। कुठे आली का? माहेरवशणी देखील आले आहेत, मामा मामी आलेले आहेत, आमचे भाई आलेले आहेत, शार्दूल आहे, आराध्य आरुषी बाली आहे, तसेच आमचा बंडू मामा देखील आहे। हे सगळे एकत्र जमण्यामागचं कारण काय? तर कारण म्हणजे कोकणचा शिमगा आणि रुक्मिणी निवासच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य मालकीन देखील तुम्ही पाहतात। तिचं देखील तुम्ही सगळ्यांतर्फे तुम्हाला तिचा नमस्कार। माझी आई आणि तुम्हाला तुम्ही विचारलं की कारण काय? हे सगळं एकत्र जमण्यामागे या रुक्मिणी निवासला पुन्हा एकदा नवचैतन्य येण्यामागचं कारण काय? तर कोकणाचा शिमगा। आणि हा कोकणचा शिमगा आम्ही साजरा करायला या ठिकाणी आलेलो आहोत। आणि शिमगा होम या सगळ्या 15 दिवसांच्या गोष्टी असतात। प्रत्येकाच्या घरी देव येतात, पालखीत येतात, नटून येतात, गाजत येतात, वाजत येतात, पण प्रत्येकाचं ठिकाण आणि वेळ वेगवेगळी असते। प्रत्येकाचा होम लागण्याचं ठिकाण वेगळं असतं, प्रत्येकाची ग्रामदेवता वेगळी असते, प्रत्येकाचं काय म्हणतात कुलदैवत वेगळं असतं। आमचं कुलदैवत भैरवभवानी, आमची ग्रामदेवता अशी वाघजाई, आणि आज आमची वाघजाई आमच्या पालखीत वाजत गाजत नाचत दिमागात येते। आणि तिच्या स्वागतासाठीच या जल्लोषात ही सर्व मंडळी इकडे आलेली आहेत। संपूर्ण गावकरी, संपूर्ण भावकी देखील आलेली आहे। तेही एक एक हळूहळू येतील आणि हे सर्व चित्रण लाघवी नंदकुमार सावंत हिच्या मार्फत केलं जाते। आणि आम्ही सर्व या सगळ्या गोष्टींच्या घडामोडी हे सर्व ब्लॉग तुमच्यापर्यंत आणणार आहोत। तर नक्की हा ब्लॉग पहा आणि आवडल्यास आराध्य यमन दळवी YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जय कोकण, जय कोकणचा शिमगा, जय वाघजाई, जय महागणपती। पालखी आपल्या घरात येण्यास सज्ज झालेली आहे। पालखी येण्याआधी ढोले जे असतात ते वाजत गाजत नाचत आपल्या दारात येतात आधी। आणि अशा प्रकारे ही आमची वाडीतील तरुण मंडळी सर्व ढोल्यांचं गजर करत आपल्या अंगणामध्ये आलेले आहेत। या सर्व लहान थोर मित्रमंडळांचे देखील खूप आभार की संपूर्ण गावात, संपूर्ण वाड्यांमध्ये हे सर्व ढोल घेऊन आपली कला, आपली संस्कृती जपत असतात। पालखी आपल्या घरी येणं म्हणजे आनंदाचं उधाणच, पण त्यांचं स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत होणं क्रमप्राप्तच। पालखी ज्यावेळी दुसऱ्या घरातून आपल्या घरी येते ना, त्यावेळी आपण 10 पावलं मागे जाऊन ती आपल्या खांद्यावर आणायची असते। अशा रीतीने ही पालखी मी स्वतः आणि माझा भाऊ शार्दूल या दोघांनी समोरच्या घरातून आमच्या रुक्मिणी निवासमध्ये आम्ही घेऊन आलो। पालखी देवाची खूप जड असते, तरी देखील देवच आपल्याला शक्ती देतो आणि इतरही सर्व आपले गावकरी भावकी मदतीला असतातच। आणि अशा रीतीने आपल्या अंगणामध्ये श्री वाघजाई देवीची पालखीचं आगमन झालेलं आहे। पालखी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर येऊन थांबते। आणि मग त्यानंतर देवाचे जे पाय असतात, खूर असतात, ते स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने त्याला साफ केलं जातं। ते काम आराध्य करताना तुम्ही पाहत आहातच। आणि मग त्यानंतर घरातील सुवासिन आई वाघजाईची आणि इतर सर्व देवतांचं हळद कुंकू वाहून त्यांचं पूजन करून त्यांना आरती ओवाळून आपण आपल्या देवांना आपल्या घरी येण्याचं आव्हान देतो, निमंत्रण देतो आणि त्यांचं स्वागत करतो। आता देव आपल्या घरात येण्यास सज्ज झालेले आहेत। पालखीला खांदा आराध्याने सर्वांदाच पहिल्याच वर्षी यंदा लावलेला आहे। माझ्यासोबत पालखीला खांदा तो देखील लावत आहे आणि मागे
शार्दूल देखील आहे. आणि घराच्या देवाऱ्यासमोर सुंदर असं वस्त्र पालखीसाठी ठेवलं जातं आणि त्यावर पालखी स्थित होते. इतरही सर्व मानकरी गावकरी हे सर्व सोबतीला असतातच, मदतीला असतातच. आणि पालखी तिथे आल्यानंतर गुरव जे मुख्य पूजेचं काम करत असतात ते सर्व आधीच्या घरातून ज्या काही ओट्या भरलेल्या असतात किंवा पूजा केलेली असते ते सर्व गोष्टी बाजूला सारून आपल्याला देवाला पूजा करण्यास त्या ठिकाणी जागा करून देतात. आणि सर्वप्रथम माझ्या हस्ते या ठिकाणी देवाला हळद कुंकू वाहून देवाची पूजा केली. आणि जो पासोडा आपण सालावतप्रमाणे देवाला अर्पण करतो तो पासोडा देवाला अर्पण केलेला आहे. आणि सुंदर असा तो पासोडा आपल्या देवावर फार छान खुललेला आहे, खूप सुंदरही दिसलेला आहे. तुम्ही पाहतात सर्व मानकरी गावकरी तो पासोडा देवाच्या पालखीवर त्या ठिकाणी छानपैकी सजवत आहेत. आधी आलेले जे हार असतात ते बाजूला केले जातात आणि मग आपण आपल्या देवांसाठी जे हार आणलेले असतात, पालखींसाठी जे हार आणलेले असतात ते देवाला पालखीला वाहिले जातात. अशा रीतीने पालखी घरात आल्यानंतर ही प्रथा आहे, ही पद्धत आहे आणि ही पूजेची सुरुवात आहे. एक वेगळंच वातावरण असतं पालखीच्या वेळेस आणि ते तुम्ही सर्व अनुभवत आहात. पालखीच्या दोन्ही बाजूला 2 घोडे असतात, त्यांना घोडे म्हटले जातात. त्यांना देखील 2 छोटे हार घातले जातात, देवांना हार घातले जातात आणि अशा रीतीने पूजेला प्रारंभ होतो. आणि ते तुम्ही सर्व दृश्य पाहत आहात. देवाची पूजा सुरू झालेली आहे. आपल्या घराबाहेर निशाण असतं, ते देखील देवाचंच एक निशाण असतं. ते देखील पालखीसोबत आपल्या घराजवळ येतं आणि त्याला देखील रांगोळी काढून सजवलं जातं आणि त्याची देखील पूजा आरती केली जाते. आणि पुन्हा एकदा आपण पालखीजवळ पुढील पूजा करण्यासाठी सज्ज असतो. आमचा देव संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी येतो आणि जोपर्यंत देव जेवत नाही, जोपर्यंत देवाला नैवेद्य अर्पण होत नाही तोपर्यंत घरातले कोणीही, लहान थोर कुणीही जेवत नाही. पहिला मान देवाचा. आणि अशा रीतीने देवाला नैवेद्य अर्पण केलेला आहे आणि तोच नैवेद्याचा मान निशाणाला देखील दाखवला जातो आणि अशा रीतीने नैवेद्य देवाला अर्पण केले जाते. देवाला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर पालखी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण, सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे देवीची ओठी भरणे. आपण वर्षभर अनेक देवळांमध्ये जातो, आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जातो, कुलदेवतेच्या मंदिरात जातो आणि त्यांच्या चरणी लीन होऊन त्यांची ओठी त्या मंदिरात, त्या गाभाऱ्यात आपण भरतो. पण संपूर्ण वर्षात असा एक क्षण हा कोकणवासियांच्याच नशिबाला येतो. तो म्हणजे आपला देव आपल्या घरी येतो आणि आपण त्याची ओठी भरतो, त्याची पूजा करतो, त्याला साकडं घालतो, त्याच्या चरणी लीन होतो. हे भाग्य फक्त कोकणवासियांच्याच नशिबात आहे आणि आपल्याला अभिमान आहे की आपण कोकणवासी आहोत. अशा रीतीने माझी पत्नी सौ आसमा वाघजाई देवीची ओटी भरते. सोबतच माझी आई दीपा चंद्रकांत दळवी ही देखील नित्य नियमाने देवीच्या चरणी लीन झालेली आहेत. ही जी ओटी आसमा भरते आहे ती फक्त वैयक्तिक आहे का, स्वतःचीच आहे का? तर नाही. आपल्या घरातील ज्या महिला आहेत, ज्या माहेरवाशिणी आहेत, ज्या भगिनी आहेत, त्या काही कारणास्तव पालखीला येऊ शकलेल्या नाही आहेत, पण दुरून देवाला नेहमीच नमस्कार करत असतात. अशा सर्वांची ओटी यावेळी भरली जाते. माझ्या दोन्ही काके आहेत, शीतल दळवी आहे, राजश्री दळवी आहेत, तसेच माझ्या बहिणी आहेत, श्रद्धा, हिंदवी, माझी आत्या पूजा चव्हाण, तसेच माझे दोन्ही भाऊ आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, शार्वी आहे, श्रेया आहे, यांच्या देखील ओट्या भरल्या गेलेल्या आहेत. तसेच माझ्या बडोद्याच्या दोन्ही काकी आहेत, दीप्ती आणि कोमल,
यांच्या देखील अशा सर्व मिळून 9 ओट्या या ठिकाणी भरली जाते. कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे मोठ्या मान्य करून घे. त्यांच्या घराघरा मुलामधला धंदा उठण्यामधला बिरण्यात संभाळणे रखवाली. ही पूजा चव्हाण आणि अरुण चव्हाण नवस होता. मुलाचं लग्न झालंय तो फेडायला आलेले. आई संभाजीला वागला पूजा जवळ वागला आणि वागला ही माहेरची नाही. आई मुलाचं सगळं व्हावं म्हणून त्यांनी नवस लावला होतो. नवस त्यांनी फेडलेला मान्य करून घे देवा. अशीच वारंवार त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करून देत आणि आम्ही त्यांच्याकडे सेवा करून घे. माझ्या रखवाली. मामा मामी आल्यात. नंदू सावंत मामा मम्मी आणि आज त्यांनी आज बिल्डर नारळ दिलेला मान्य करून घे. त्याच्या इना बिल्डा कुठल्या बसला कुटुंबात आवाजावा संभाळ आणि रखवाली. आई जी असते त्याची काळजी घ्या आणि दरवर्षीप्रमाणे सोयीने पासोडा दिला मान्य करून घे. त्यांच्या इना बिना उठण्या बसण्या नोकरी धंद्यापर्यंत संभाळणे रखवाली. तशीच त्यांच्या आई आपली असलेल्या जेव्हा आतापर्यंत त्याला सुखरूप संभाळणे सुखरूप संभाळ. त्यांच्या इना बिना उठण्या बसण्या सुरेखा साहेब लागून मान्य करून घे. त्याचा आतापर्यंत या कुटुंबाला सुरळीत संभाळणे सुरळीत संभाळणे सगळ्यांचा सहकार्य पालखी साधारणतः 20 ते 25 मिनिटं प्रत्येकाच्या घरी असते, पण ते 20 ते 25 मिनिटं संपूर्ण वर्षभराचं नवचैतन्य वर्षभरासाठी आपल्याला प्रफुल्लित करून जाते. या 20 ते 25 मिनिटांसाठी चाकरमानी एवढा प्रवास करून या गावी आलेला असतो. या देवाला साकडं घालायला आलो असतो, त्याला पूजा करायला आलेलो असतो आणि त्याला मनोभावे पाहायला आला असतो. आज कोकणचा शिमगा पाहण्यासाठी आपण इथे आलो असतो. की ज्यांना हा ब्लॉग पाहिलेला आहे, तुम्ही वाघजाई मंदिराचाही पाहिलेला आहे, नवीन रूप झाल्यानंतर ब्लॉग येणार आहे, पण अजूनही तुम्हाला विनंती करतो की ज्यांना यथाशक्ती या वाघजाई मंदिर जीर्णोद्धारासाठी नूतनीकरणासाठी काही मदत करायची असेल तर त्याचे डिटेल्स मी ब्लॉगमध्ये देणार आहे. तुम्ही यथाशक्ती मदत करा. आणि ही आपली वाघजाईची वास्तू जी अजूनपर्यंत संपूर्ण पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध होती, ती संपूर्ण जिल्हास्तरीय आणि संपूर्ण महाराष्ट्रावर तिचा डंका वाजायला पाहिजे. आणि ते करण्यामागे या सर्वांना आमच्या सकट भरभरून देवी शक्ती देव हीच आजच्या चरणी, आजच्या या शुभ दिनी अंबे आणि दिग्विजय भवानी आणि वाघजाई चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.